श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्धमने नामकरणी गुरुभक्ती शिखामणी, तुझी भक्ती गुरुचरणी लीन झाले निर्धारी. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेसी, औदुंबर वृक्षेसी राहिले श्री गुरुपरियेसा. गौप्य रूप वसती गुरु ठावासे अगोचरू, अनुष्ठान धुरंधरो चातुर्मास येणे परी. सिद्ध स्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान, विशेष श्री गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत, शास्त्रपुराण विख्यात सांगे सकळ विद्विजना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण, अनेक प्रमाण आचरण कर्म मार्गी रत होता. त्यासी झाला एक सुत, मूर्ख असे उपजत, दैववशे माता पिता मृत समाधान होनिया. दिवसमान वर्तथा बाळ, वर्ष 7 झाली केवळ, व्रतबंध करिता कुलाचार तया द्विज कुमार कासी. न ये सान संध्या त्यासी गायत्री मंत परियेसी, वेद कैसा मूर्खासी पशु समान झाला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकू म्हणे, तवन्मात्र शिकताची क्षण स्वेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वज्जन निंदा करीती सकळ जन, विप्रकुळी जन्मुन ऐसा मूर्ख उपजलासी. ज्यासी नाही सदोहार त्यासी विद्या बंधू भ्रातार, सकळाधिक वंद्य होय नर विद्या असे शागुनी. एखाद्या समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासेसी, समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत, त्याच्या देही देवत्व पूजा गेही सकळांपाशी. ऐकोनी ब्राह्मणावेचे वचन ब्रह्मचारी करी नमन, स्वामींनी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्यादान, न ये विद्या याची कारण त्यासी काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी उद्धारावे कृपेसी, जरी असेल उपाय यासी निरोपावे दातारा. परिसोनी ते ब्राह्मण सांगता ती हसोन, होईल पुढ तुझे जनन तदी देईल तुझ विद्या. ऐसे नाना परी निचोत्तरसी, बोलती द्विजलोक त्यासी. वैराग्य धरुणी मानसी, निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेदे खिन्न, म्हणे त्याजी न आपुला प्राण. समस्त करीती दूषण, काय उपयोग वाचुनिया. भिल्लवडी ग्रामासी आला ब्रह्मचारी परियेसी, अन्नोदक न घे उपवासी पातला निशी दैववशे. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता, तेथे पातला त्वरिता करी दर्शन ते वेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीतसे दुःखा. देवद्वारा सन्मुखा धरणे घेतले त्यावेळी. येणे परी दिवस तिनी निर्वाण मन करोनी, अन्नोदक त्याजुनी बैसला तो द्विजकुमार. नव्हे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणून कोपे बहुमणी. म्हणे अंबा भवानी का उपेक्षेसी आम्हासी. आक्रोशोनी ते वेळी शस्त्रे घेऊन या प्रबळी, आपुली जिव्हा तत्काळी छेदुनी वाहे देवी चरणी. जिव्हा वाहोनी अंबेसी मागुती म्हणे परियेसी, जरी मज तू उपेक्षेसी वाहीन शिर तुझे चरणी. ऐसी निर्वाण मानसी क्रमिता झाला तो निशी, स्वप्न झाले तयासी एका समस्त श्रोते जन. एक बाळ ब्रह्मचारी नको आक्रोशो आम्हावरी, असे कृष्ण पश्चिम तीरी त्वरित जाय ते स्थानी. औदुंबराच्या वृक्षातळी असे तापसी महाबळी, अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल. ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी, जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथुनी. निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात, पैल तटा जाऊनी त्वरित देखता झाला श्री गुरुशी. चरणावरी ठेवूनिया माथा स्तोत्र झाला करिता, श्री गुरुमूर्ती संतोषता अश्वसती त्यावेळी. संतोषोनी श्री गुरुमूर्ती माथा हस्त ठेविती, ज्ञान झाले त्वरिती जेव्हा आले तत्काळ. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युत्पाकणे सिद्धनामधारक संवादे. भिल्लवडी स्थान महिमान वर्णनम, मंदमती ब्राह्मण वरद प्रणनम. नाम सप्तमोदशाध्याय. श्री गुरुदत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.